आजच्या या नव्या आणि अत्यंत रंजक अशा सखोल चर्चेत सर्वांचं स्वागत आहे. आजचा आपला हा जो ज्ञानाचा प्रवास आहे ना, तो अशा एका विषयावर आहे जो सध्याच्या म्हणजे आपल्या या धकाधकीच्या जीवनात आपल्या सर्वांचाच एक अविभाज्य आणि खरं तर तितकाच त्रासदायक भाग बनलाय. हो, अगदी रोजचाच भाग झालाय तो. बरोबर. आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत ज्या एका अदृश्य ओझ्याखाली वावरत असतो, त्या ओझ्याबद्दल आज आपण बोलणार आहोत. नक्कीच. आणि आज आपल्या या चर्चेचा मुख्य स्रोत खूप विशेष आहे. तो म्हणजे धम्मपद, मनःशांती आणि लवचिकतेचा मार्ग या पुस्तकातील काही अत्यंत महत्वाचे आणि खरं तर डोळे उघडणारे अंश. हो, आणि या सखोल चर्चेचा उद्देश अतिशय स्पष्ट आहे. म्हणजे आधुनिक काळातील सर्वात मोठ्या समस्या, ज्याला आपण आजच्या भाषेत अँक्झायटी किंवा चिंता म्हणतो, आणि स्ट्रेस म्हणजेच मानसिक तणाव, यांवर भगवान बुद्धांनी धम्मपदात जे मनोवैज्ञानिक आणि अतिशय प्रॅक्टिकल उपाय सांगितले आहेत, ते आपल्याला आज उलगडून पाहिजेत. हो, आणि या स्रोताची सर्वात मोठी ताकद हीच आहे की तो हजारो वर्षांपूर्वी लिहिला गेला असला तरी तो आजच्या काळाला लागू पडतो, नाही का? अगदी तसंच. तो थेट आजच्या 21व्या शतकातील मानवी मनाच्या समस्यांना हात घालतो. या संपूर्ण स्रोताचा जो सर्वात पायाभूत विचार आहे तो आधी समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. हा ग्रंथ स्पष्टपणे सांगतो की आपले मानसिक दुःख, आपली अस्वस्थता किंवा आपला ताण हा बाहेरील परिस्थितीमुळे कधीच निर्माण होत नाही. म्हणजे बाहेर जे घडतंय त्याचा आणि आपल्या दुःखाचा थेट संबंध नाहीये. तसं पाहिलं तर नाहीये. आपण त्या बाहेरील परिस्थितीकडे कशा प्रकारे पाहतो, तिचा अर्थ कसा लावतो आणि तिला कशी रिॲक्शन किंवा प्रतिक्रिया देतो, यावर आपला त्रास पूर्णपणे अवलंबून असतो. बरोबर. आपण अनेकदा असा विचार करतो की आपल्या आयुष्यातील समस्या सुटल्या की आपल्याला शांतता मिळेल. पण हा स्रोत आपल्याला सांगतो की शांतता ही बाहेरून आत येणारी गोष्ट नसून ती आतून बाहेर जाणारी एक प्रक्रिया आहे. हे ऐकायला आणि वाचायला खूप छान वाटतं, पण प्रत्यक्ष आयुष्यात हे खूप कठीण आहे. हो, ते तर आहेच. कारण आपल्या सर्वांचाच असा एक मूलभूत स्वभाव असतो की आपण सतत बाहेरील परिस्थिती किंवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना आपल्या मनासारखे बदलण्याचा प्रयत्न करत असतो. अगदी नेहमीच करतो आपण असं. म्हणजे बघा ना, माझ्या कामाच्या ठिकाणी बॉसने असे वागायला नको होते, किंवा पुणे-मुंबईच्या ट्रॅफिकने मला आज पुन्हा उशीर केला, किंवा माझ्या अपेक्षेप्रमाणे गोष्टी घडत नाहीत. हो, अशा विचारांच्या चक्रात आपण अडकतो. आपण संपूर्ण जगाला आपल्या सोयीनुसार वाकवण्याचा आटोकाट प्रयत्न करत असतो. आणि साहजिकच जेव्हा जग आपल्या मनासारखे वागत नाही, तेव्हा आपला तणाव वाढत जातो. इथेच आपली सर्वात मोठी गफलत होते. आणि म्हणूनच धम्मपदातील पहिला महत्वाचा टप्पा आपल्याला या वास्तवाची जाणीव करून देतो. या टप्प्याला अत्तवग्गो म्हणजेच स्वतःवर नियंत्रण असे म्हटले आहे. अत्तवग्गो. यात एक अत्यंत प्रभावी आणि क्रांतिकारी सूत्र दिले आहे, अत्ता ही अत्तनो नाथो, ज्याचा सरळ अर्थ आहे तुम्हीच तुमचे रक्षण करते आहात. म्हणजे स्वतःला स्वतःची मदत करावी लागेल. अगदी. जेव्हा आपण तणावाचा किंवा अँक्झायटीचा विचार करतो तेव्हा आपण अनेकदा इतरांकडून, समाजाकडून किंवा नशिबाकडून अपेक्षा ठेवतो की त्यांनी आपल्याला यातून बाहेर काढावे. हो, आपण सतत कोणावर तरी अवलंबून असतो. पण वास्तवात बाहेरील जगावर, हवामानावर, आर्थिक मंदीवर किंवा इतर लोकांच्या वागणुकीवर आपले शून्य नियंत्रण असते. आपले 100% नियंत्रण फक्त एकाच गोष्टीवर असू शकते, आणि ती म्हणजे आपली स्वतःची प्रतिक्रिया. पण जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला जाणीवपूर्वक त्रास देत असते किंवा परिस्थिती खरोखरच आपल्या विरोधात असते, तेव्हा स्वतःची प्रतिक्रिया शांत ठेवणं शक्य असते का? हा प्रश्न खूप नैसर्गिक आहे. कारण राग येणे ही एक नैसर्गिक मानवीय भावना आहे. आपण भावनाशून्य यंत्रे तर नाही आहोत ना? हा अत्यंत रास्त प्रश्न आहे. भावनाशून्य होणे हा अत्तवग्गोचा उद्देश नाहीच मुळी. राग येणे किंवा दुःख होणे नैसर्गिक आहे. पण त्या रागाच्या भरात कोणती कृती करायची याची निवड करण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे असते. म्हणजे रागावर कंट्रोल नाही, पण रागातून येणाऱ्या कृतीवर कंट्रोल हवा. अगदी बरोबर. बाहेरील जग कितीही गोंधळाचे असो, त्या क्षणी स्वतःच्या मनाला शांततेचा आदेश देता येणे आणि आपल्या प्रतिक्रियेवर ताबा मिळवणे हाच मानवाचा सर्वात मोठा विजय आहे. जेव्हा आपण हे मान्य करतो की आपण जगाला नियंत्रित करू शकत नाही, तेव्हा जगाला नियंत्रित करण्यासाठी खर्च होणारी आपली प्रचंड ऊर्जा वाचते. आणि तीच ऊर्जा आपण स्वतःला सावरण्यासाठी वापरू शकतो. हो, स्वतःचे रक्षण करते स्वतः बनणे म्हणजे बाहेरील परिस्थितीवर अवलंबून राहणे सोडून देणे. हा दृष्टिकोन खरोखरच विचार करायला लावणारा आहे.
आपण जगाला बदलण्याची धडपड थांबवली तर निम्म्याहून अधिक ताण तिथेच कमी होईल. नक्कीच. आता आपण स्ट्रेसकडून अँक्झायटीकडे म्हणजेच चिंतेकडे वळूया. अस्वस्थता किंवा अँक्झायटी ही अशी गोष्ट आहे जी उघडपणे दिसत नाही, पण ती आतून आपल्याला सतत पोखरत असते. हो, आतल्या आत खात असते ती आपल्याला. आणि अनेकदा ही चिंता एखाद्या विशिष्ट गोष्टीबद्दल नसतेच. उद्या काय होईल, माझी नोकरी गेली तर, किंवा माझ्या जवळच्या व्यक्तींना काही झाले तर, अशी एक सततची अनामिक भीती मनाला ग्रासून असते. बरोबर. या स्रोताने चिंतेच्या मुळाकडे ज्या प्रकारे लक्ष वेधले ना, ते मला अत्यंत महत्वाचे वाटले. हो, या विषयावर धम्मपदातील पिय वग्गो या टप्प्यात अत्यंत सखोल विश्लेषण केले आहे. यात एक अत्यंत भेदक सूत्र आहे. पियतो जायते सोको, पियतो जायते भयम. पियतो जायते सोको याचा अर्थ काय होतो नेमका? याचा अर्थ असा आहे की जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला प्रमाणाबाहेर आसक्ती होते, तेव्हाच ती गोष्ट गमावण्याची भीती आणि शोक निर्माण होतो. आपण ज्याला अँक्झायटी म्हणतो, ती बहुतांश वेळा भविष्यात काहीतरी गमावण्याच्या भीतीतूनच जन्म घेते. म्हणजे मिळवण्यापेक्षा गमावण्याची भीती जास्त असते. अगदी. आणि ही आसक्ती कोणत्याही गोष्टीची असू शकते. पैशाची, नात्यांची, नोकरीची, सामाजिक प्रतिष्ठेची, किंवा अगदी मी कायम तरुण आणि निरोगीच राहीन या कल्पनेची सुद्धा असू शकते. पण यावर एक साहजिक आक्षेप असा येऊ शकतो की आपण माणसं आहोत. आपण आपल्या कुटुंबावर प्रेम करतो, आपण आपल्या करिअरसाठी मेहनत घेतो. मग आपण या गोष्टींची आसक्ती ठेवू नये का? हा मुद्दा खूप जण मांडतात. जर आपण कशाचीच आसक्ती ठेवली नाही तर मग जगण्यातला आनंदच नाहीसा होईल. आसक्ती न ठेवता जगणं म्हणजे एक प्रकारची उदासीनता नाही का? हा अत्यंत सामान्य आणि तितकाच महत्वाचा गैरसमज आहे जो या स्रोताने दूर केला आहे. आसक्ती सोडणे म्हणजे प्रेम करणे सोडणे किंवा जबाबदाऱ्या झटकून देणे नव्हे. बरं, मग फरक काय आहे? इथे अनित्य ही संकल्पना आपल्या मदतीला येते. अनित्य म्हणजे जगात सर्व काही सतत बदलत आहे हे स्वीकारणे. कोणतीही गोष्ट, कोणतीही परिस्थिती किंवा कोणतीही व्यक्ती कायमस्वरूपी एकाच स्थितीत राहू शकत नाही. म्हणजे बदल हा सृष्टीचा नियम आहे. अगदी. बदल हा या सृष्टीचा एकमेव अटळ नियम आहे. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर प्रेम करतो, तेव्हा ती गोष्ट कायम आपल्याकडेच राहील अशी घट्ट पकड आपण निर्माण करतो. ही पकड म्हणजेच आसक्ती. आणि ती पकड सुटली की त्रास होतो. हो, जेव्हा ती गोष्ट निसटू लागते तेव्हा आपल्याला अँक्झायटीचा झटका येतो. म्हणजे एखाद्या सुंदर फुलाचा सुगंध घेणे हे प्रेम आहे, पण ते फूल कधीच कोमेजणार नाही असा हट्ट धरणे ही आसक्ती आहे, आणि तीच आसक्ती दुःखाचे कारण बनते. अगदी तंतोतंत. हे उदाहरण खूपच छान आहे. जेव्हा आपण हे सत्य पूर्णपणे स्वीकारतो की प्रत्येक गोष्ट बदलणार आहे, तेव्हा आपोआपच ती गोष्ट गमावण्याची मनातील अस्वस्थता कमी होऊ लागते. आपण प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे सोडून देतो. हो, आजची चांगली वेळ उद्या कदाचित नसेल आणि आजची वाईट वेळही उद्या संपलेली असेल. हे वास्तव मनाला शांत करते. जे जसे आहे तसे स्वीकारायला शिकणे हाच अँक्झायटीवरचा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय आहे. हे ऐकायला जितके तत्वज्ञानात्मक वाटते तितकेच ते दैनंदिन जीवनात व्यावहारिक आहे. नक्कीच. आता आपण पुढच्या टप्प्याकडे वळूया, ज्याला चित्तवग्गो असे म्हटले आहे. हा टप्पा मनाच्या शांततेबद्दल बोलतो. हो, चित्तवग्गो हा माझा आवडता भाग आहे. या स्रोतात मनाची अवस्था समजावून सांगण्यासाठी एक अतिशय सुंदर आणि सोपा दृष्टांत दिला आहे. धम्मपदात म्हटले आहे की ज्याप्रमाणे एखादं घर असते, ज्याचे छत कच्चे आहे किंवा नीट शाकारलेले नाही, अशा घरात पावसाळ्याच्या दिवसात पावसाचे पाणी अगदी सहजात शिरते. अगदी बरोबर. अगदी तसेच ज्या मनाला आपण शांततेचं प्रशिक्षण दिलेलं नाही, जे मन कच्चे आणि कमकुवत आहे, त्या अप्रशिक्षित मनात राग, लोभ, चिंता आणि बाहेरील जगाचा कोलाहल अतिशय सहजपणे शिरतात आणि कायमचे घर करून राहतात. तो दृष्टांत खरोखरच मानवी मनाचे अचूक वर्णन करतो. आपण आपल्या घराच्या दरवाजांना भक्कम कुलुपे लावतो जेणेकरून चोर आत येऊ नयेत, पण आपण आपले मन मात्र अगदी सताळ उघडे ठेवतो. हो, कुणी यावं आणि काही टाकून जावं. हो, अगदी तसंच. मोबाईलवरील एखादी नकारात्मक बातमी, सोशल मीडियावरील एखादी कमेंट किंवा कुणीतरी रागाने बोलेला एखादा शब्द, हे सर्व त्या गळक्या छतातून थेट आपल्या मनात प्रवेश करतात आणि आपली शांतता हिरावून घेतात. आणि मग आपण अस्वस्थ होतो. हो, अप्रशिक्षित मन हे बाहेरील प्रत्येक वादळाला आत येऊ देते. यावर एक ठोस आणि प्रॅक्टिकल उपाय म्हणून धम्मपद आपल्याला सती म्हणजेच माइंडफुलनेसची ओळख करून देते. सती म्हणजे वर्तमानात जगण्याची आणि प्रत्येक क्षणाबाबत सजग राहण्याची कला. हो,
पण जेव्हा ताण येतो तेव्हा माणूस इतका गोंधळलेला असतो की त्याला वर्तमानात राहणे सुचतच नाही. यासाठी या स्रोतात एक अतिशय सोपी आणि प्रत्यक्ष कृतीत आणता येण्याजोगी पद्धत दिली आहे. हो, ती श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची पद्धत. हो, त्यांनी श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा एक अत्यंत प्रभावी मार्ग सांगितला आहे. जेव्हा आपण चिंतेत असतो तेव्हा आपली श्वासोच्छ्वासाची गती वाढते. अशावेळी धम्मपद सांगते की क्षणभर सर्व काही थांबवा. श्वास आत घेताना मनातल्या मनात स्वतःला सांगा, मी शांत होत आहे, आणि श्वास बाहेर सोडताना सांगा, मी माझा सर्व तणाव सोडून देत आहे. या साध्या वाटणाऱ्या कृतीमागे अत्यंत सखोल मानसशास्त्र दडलेले आहे. ते कसं काय? जेव्हा आपण आपला पूर्ण फोकस आपल्या श्वासावर आणतो तेव्हा आपण नकळतपणे भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यातील चिंता या दोन्ही आभासी जगांमधून बाहेर फेकले जातो आणि थेट वर्तमान काळात प्रवेश करतो. हां, कारण श्वास तर नेहमी वर्तमानातच असतो ना. अगदी बरोबर. आणि जर आपण बारकाईने पाहिले तर वर्तमान काळात म्हणजे अगदी या क्षणी सहसा कोणतीही तातडीची किंवा जीवघेणी अडचण नसते. तो क्षण नेहमी शांत असतो. बरोबर आहे. श्वासावर लक्ष केंद्रित करण्याची ही सवय आपल्या मनाचे छत मजबूत करण्याचं काम करते. ही एक प्रकारची मनाची डागडुजी आहे, जेणेकरून बाहेरील रागाचे किंवा चिंतेचे पाणी आपल्या आत झिरपू नये. हे खरोखरच एक मजबूत शस्त्र आहे. आपण स्वतःवर नियंत्रण ठेवले, सर्व काही अनित्य आहे हे स्वीकारले आणि श्वासाच्या माध्यमातून मन वर्तमानात आणून शांतही केले. हो. पण इथे एक अत्यंत व्यावहारिक अडचण येते. म्हणजे आपल्या आजूबाजूला असेही काही लोक असतात जे जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणे आपल्यासाठी सतत तणाव निर्माण करत असतात. हो, लोकांचा खूप मोठा भाग असतो यात. कामाच्या ठिकाणी असलेला एखादा राजकारण करणारा सहकारी असेल किंवा रस्त्यावर अचानक गाडी आडवी मारून जाणारा एखादा अनोळखी माणूस असेल. जेव्हा तणावाचे मुख्य कारण इतर लोक असतात तेव्हा काय करावे? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. इथेच दंडवग्गोचा संदर्भ येतो, जो आपल्याला करुणा आणि मैत्रीबद्दल अत्यंत वेगळा दृष्टिकोन देतो. हां, मानवीय जीवनातील सर्वात गुंतागुंतीचा भाग आहे. आपण आपल्या स्वतःच्या विचारांना नियंत्रित करू शकतो, पण इतरांच्या वागण्यावर आपला कोणताही जोर नसतो. काहीच नसतो. अनेकदा आपला ताण हा कामाचा किंवा पैसाचा नसतो, तर तो आपल्या मनात इतरांबद्दल साचलेला राग, चीड किंवा मत्सर असतो. आपण एखाद्या व्यक्तीबद्दल मनात इतकी अडी धरून बसतो की आपण झोपेतही त्या व्यक्तीशी मनातल्या मनात भांडत असतो. हो, मी तर अनेकदा असं करतो. मनातल्या मनात त्या माणसाला उत्तरं देत असतो. सगळेच करतात असं. आपण विचार करतो की आपण त्या व्यक्तीचा राग करून त्यांना शिक्षा देत आहोत, पण वास्तवात आपण स्वतःलाच मानसिक त्रास करून घेत असतो. म्हणूनच यावर मेत्ता म्हणजेच मैत्री आणि करुणेचा उपाय सांगितला आहे. पण ज्या व्यक्तीने आपले नुकसान केले आहे त्याच्याबद्दल करुणा कशी काय बाळगता येईल? हे थोडे अव्यवहार्य वाटत नाही का? जणू काय आपण त्यांना त्यांच्या चुकीच्या वागणुकीसाठी मोकळीक देत आहोत. इथेच मेत्ताचा खरा अर्थ समजून घेणं आवश्यक आहे. करुणा बाळगणे किंवा माफ करणे म्हणजे समोरच्या व्यक्तीची चूक मान्य करणे किंवा त्यांना तुमच्या आयुष्यात पुन्हा त्रास देण्याची परवानगी देणे असा अजिबात होत नाही. अच्छा, मग मेत्ता म्हणजे नेमकं काय? मेत्ता ही कृती दुसऱ्यांसाठी नसून ती पूर्णपणे आपल्या स्वतःच्या मनःशांतीसाठी असते. मनात कुणाबद्दल तरी राग धरून ठेवणे म्हणजे स्वतः विष पिऊन समोरचा माणूस मरेल याची वाट पाहण्यासारखे आहे. बापरे, हे खूपच प्रभावी वाक्य आहे. स्वतः विष प्यायचं आणि दुसऱ्याच्या मरणाची वाट बघायची. हो ना? तो राग त्या समोरच्या व्यक्तीपेक्षा आपलाच जास्त मानसिक आणि शारीरिक ताण वाढवत असतो. जेव्हा आपण मेत्ताचा सराव करतो तेव्हा आपण स्वतःच्या मनातील कडू भावनांचा निचरा करत असतो. म्हणजे आपण स्वतःला फ्री करत असतो. अगदी. समोरच्या व्यक्तीला त्यांच्या कर्मांवर सोडून देणे आणि स्वतःचे मन रागाच्या ओझ्यातून मुक्त करणे ही एक अत्यंत उच्च पातळीची स्वकाळजी किंवा सेल्फ केअर आहे. हे स्पष्टीकरण खूपच महत्वाचं आहे. माफ करणे हे दुसऱ्याला उपकृत करण्यासाठी नसून स्वतःला एका कैदेतून मुक्त करण्यासाठी आहे. हा विचार मनाला प्रचंड हलके करणार आहे. नक्कीच. आत्तापर्यंतची आपली चर्चा खूपच सखोल आणि तत्वज्ञानाच्या अंगाने जाणारी झाली आहे. पण या स्रोताच्या शेवटी दैनंदिन जीवनासाठी अत्यंत थेट आणि प्रॅक्टिकल अशा 3 टिप्स दिल्या आहेत. हो, ज्या आपण रोज वापरू शकतो. ह्या टिप्स अँक्झायटी आणि स्ट्रेस कमी करण्यासाठी दररोज वापरता येऊ शकतात. आपण या 3 महत्त्वाच्या टिप्सवर सविस्तर चर्चा करूया. यातली पहिली टिप आहे अनागत, ज्याचा थेट संबंध आपल्या भविष्याच्या भीतीशी आहे. अनागतम या शब्दाचा अर्थ आहे जे अद्याप आलेलेच नाही किंवा जे अद्याप घडलेलेच नाही.
आधुनिक मानवी मनाचा सर्वात मोठा आजार कोणता असेल तर तो म्हणजे ओव्हर थिंकिंग. हो, विनाकारण विचार करत राहणे. आपण आपल्या आयुष्यातील बहुतांश वेळ आणि ऊर्जा अशा गोष्टींची चिंता करण्यात घालवतो ज्या अद्याप घडलेल्याच नाहीत आणि कदाचित कधी घडणारही नाहीत. माझं प्रेझेंटेशन खराब झालं तर, मी आजारी पडलो तर, माझे पैसे संपले तर. अगदी हेच. आपला मेंदू सतत एक प्रकारचा आपत्कालीन चित्रपट तयार करत असतो आणि आपण तो चित्रपट खरा मानून आत्ता या क्षणी घाबरत असतो. आणि वर्तमानातला आनंद गमावतो. हो, धम्मपद अतिशय परखडपणे सांगते की जे भविष्य अद्याप आलेच नाही त्याची चिंता करणे म्हणजे स्वतःची मौल्यवान शक्ती आणि वर्तमानकाळ पूर्णपणे व्यर्थ घालवणे होय. हो, त्यापेक्षा तीच ऊर्जा आजचे काम अधिक चांगल्या प्रकारे करण्यासाठी आणि वर्तमानातील पाया मजबूत करण्यासाठी वापरली पाहिजे. अगदी बरोबर. आपण आजच्या समस्येपेक्षा उद्याच्या कल्पनेला जास्त घाबरतो. आणि यानंतरची दुसरी टीप आहे मध्यम पटिपदा, जी अतिरेकी तणावावर उपाय सांगते. मध्यम पटिपदा म्हणजे मध्यम मार्ग. हो, आजच्या जगात आपण अनेकदा दोन टोकाच्या भूमिका घेताना दिसतो. एकीकडे हसल कल्चर आहे, जिथे लोक अहोरात्र काम करतात, स्वतःला पूर्णपणे जाळून घेतात आणि तणावाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतात. हो, बर्नआउट होतो त्यांचा. बरोबर. तर दुसरीकडे या तणावाला कंटाळून लोक सर्व काही सोडून देण्याच्या किंवा कामाकडे पूर्ण दुर्लक्ष करण्याच्या मनस्थितीत जातात. इथे मध्यम पटिपदा म्हणजे सुवर्ण मध्य साधण्याचं महत्त्व किती अचूकपणे लागू होते. मध्यम पटिपदा हा खऱ्या अर्थाने समतोल साधण्याचा मार्ग आहे. भगवान बुद्धांनी नेहमीच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळण्याचा सल्ला दिला आहे. विणेची तार जर खूप घट्ट ताणली तर ती तुटते आणि जर ती खूप सैल सोडली तर त्यातून संगीत निर्माण होत नाही. योग्य संगीत निर्माण होण्यासाठी तार योग्य प्रमाणातच ताणलेली असावी लागते. अगदी तसंच आपले जीवनही त्याच विणेच्या तारेसारखे आहे. कामाचा किंवा महत्वाकांक्षेचा अतिरेक आपल्याला आतून तोडून टाकतो, तर पूर्णपणे निष्क्रिय राहिल्याने जीवनाला अर्थ उरत नाही. हा सुवर्णमध्य शोधणे म्हणजे आपल्या शारीरिक आणि मानसिक मर्यादेचा आदर करणे, दिवसातील काही वेळ कामासाठी देणे आणि उर्वरित वेळ स्वतःला आणि कुटुंबाला देणे, हा तो मध्यमार्ग आहे जो आपल्याला दीर्घकाळ टिकून राहण्याची लवचिकता देतो. आणि तिसरी अत्यंत महत्वाची टीप आहे विमुक्ती, म्हणजेच मानसिक थकवा दूर करणे आणि मुक्ती मिळवणे. आजकाल आपण सर्वजण सतत कोणत्या ना कोणत्या माहितीच्या प्रवाहाशी जोडलेले असतो. हो, इन्फॉर्मेशन ओव्हरलोड. सकाळी डोळे उघडल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपले डोळे आणि कान सतत काहीतरी ऐकत, बघत किंवा वाचत असतात. त्यामुळे शारीरिक थकव्यापेक्षा मानसिक थकवा येणे ही आजची सर्वात मोठी समस्या झाली आहे. अगदी खरी गोष्ट आहे ही. यावर विमुक्ती हा अत्यंत सोपा पण आजच्या काळात पाळायला सर्वात कठीण असा उपाय सांगतो. दिवसातून काही वेळ जाणीवपूर्वक मौन पाळणे आणि शांत राहणे. आजच्या काळात आपण शांततेला, रिकामेपणा किंवा कंटाळवाणेपणा समजतो. जर 2 मिनिटे काही काम नसेल तर आपण लगेच खिशातून मोबाईल काढतो. हो, सवयच झालीये तशी. पण धम्मपद सांगते की शांतता हीच सर्वात मोठी ऊर्जा आहे. ज्याप्रमाणे झोपल्याने आपल्या शरीराची झील भरून निघते, त्याचप्रमाणे मौन पाळल्याने आणि शांत बसल्याने आपल्या मनाला स्वतःला दुरुस्त करण्याची, हील होण्याची संधी मिळते. म्हणजे स्वतःला रिचार्ज करण्याची संधी. हो, दिवसातील किमान 15 ते 20 मिनिटे कोणतेही गॅजेट नसताना, कोणाशीही न बोलता फक्त स्वतःसोबत शांत बसणे ही आधुनिक काळातील सर्वात मोठी थेरपी असू शकते. यातूनच खरी मानसिक मुक्ती किंवा विमुक्ती शक्य आहे. आपण आजच्या या सखोल चर्चेत खरोखरच एका अद्भुत आणि मनाला शांत करणाऱ्या ज्ञानाचा प्रवास केला आहे. जर आपण या संपूर्ण प्रवासाचा एक धावता आढावा घ्यायचा ठरवला तर आपण सुरुवात केली ती स्वतःवर नियंत्रण ठेवण्यापासून. हो, जिथे आपण शिकलो की जगाशी लढण्यापेक्षा स्वतःच्या प्रतिक्रियेवर ताबा मिळवणे हाच खरा विजय आहे. अगदी. त्यानंतर आपण अनित्यता स्वीकारली, ज्यामुळे गोष्टी घट्ट पकडून ठेवण्याची आणि त्या गमावण्याची भीती कमी झाली. मग आपण सती म्हणजे सजगतेच्या माध्यमातून श्वासावर लक्ष केंद्रित करून आपल्या मनाचे गळके छत मजबूत केले. आणि इतरांबद्दलचा राग दूर करण्यासाठी मेत्ताच्या माध्यमातून करुणा वाढवली. बरोबर. आणि शेवटी भविष्याची अनावश्यक चिंता टाळून सुवर्णमध्य साधत शांततेचं महत्त्व समजून घेतले. हे सर्व ज्ञान आजच्या